समाज पक्षाचे नेते महादेवराव जानकर आपल्यासोबत आहेत। साहेब, काय सांगाल, आजचा दौरा काय होता नेमका आणि कशासाठी आलो? आज आदरणीय आमचे नेते प्रशांतजी डिक्कर आहेत, ते शेतकरी संघटनेचे नेते आहेत, स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत। त्यांनी आज शेतकरी हक्क परिषद ठेवली होती आणि ह्या माध्यमातून आम्हाला शेतकऱ्यात जाता येतं, शेतकऱ्याला जागृती करता येते, त्यांचं फीडबॅक घेऊन आम्हाला काय करता येईल। 25 तारखेला आम्ही सांगोल्याला अशीच शेतकरी परिषद राज्यव्यापी ठेवलेली आहे आणि 28 तारखेला नागपूरला आम्ही महाएल्गार मेळावा ठेवलेला आहे। सर्व शेतकरी नेते आम्ही मंडळी आणि सर्वांनी असं त्यासाठी महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, खानदेश आणि विदर्भात आमच्या सभा चालू आहेत। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती म्हणजे सरकारनं जी घोषणा केली होती, अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही। शेतकरी सध्या अडचणीत आहे, दिवाळी अंधारात जाते। काय होतं आहे, सरकारने पाहिजे तशी तोकडी मदत केलेली आहे, जी पाहिजे होती केली नाही, म्हणून आम्ही शेतकऱ्याला जाग करण्यासाठी आम्ही फिरत आहे महाराष्ट्रभर। त्या माध्यमातून लोकात उद्रेक तयार करून सरकारला निर्णय घेण्यासाठी भाग पाडण्यासाठी आजच्या रॅल्या चालू आहेत आमच्या। सध्या महाराष्ट्रामध्ये मतदार याद्यांचा घोळ पाहायला मिळत आहे, आरोप होतोय, मात्र अद्यापही निवडणूक आयोग त्याच्यात सुधारणा करत नाही। काय भूमिका असणार आहे आपली? आमचं म्हणणं आहे की पहिला मुद्दा आम्हीच उचलला होता, कारण हे बॅलेट पेपरवर आलं पाहिजे आणि EVM मशीन बंद झालं पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्ष प्रमुख मागणी आहे। आज ते सर्वच पक्ष मागायला लागले। प्रत्येक विधानसभेत त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी 20-20 हजार मतं बोगस लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय झाला। अमेरिका आणि रशियाला बॅलेट पेपर होतं, EVM मशीन होती, ती कॅन्सल केली आणि ते बॅलेटवर आले आणि आपण आता ही देखील महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनं बॅलेटवर आलं पाहिजे, हे आमचं त्यांना नम्र आव्हान आहे। राज ठाकरेंनी असा आरोप केला आज की तुम्ही मत द्या अगर देऊ नका, मात्र मॅच फिक्सिंग आहे। मग माझं म्हणणं आहे, सरकारने लोकशाही बंद करून टाकावं, इलेक्शन बंद करून सिलेक्शन सिस्टम चालू करायची असेल तरी। लोकशाहीच कशाला नाव घेता येतं? राजसाहेब बोलले ते योग्य बोललेलं आहे विषयामध्ये। आमचं म्हणणं आहे बॅलेटवर घ्या, तुमची ताकद असेल तर तुम्ही जिंकत असेल आम्ही स्वागत करू, पण जनतेवर विश्वास ठेवायचा प्रयत्न करा ना केंद्रानं राज्यात। म्हणून EVM हटाव, देश बचाव, ही राष्ट्रीय समाज पक्षाचा नारा आहे। या संदर्भामध्ये सगळे विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत, आता मोर्चा काढणार आहेत 1 तारखेला, तुम्ही सहभागी होणार त्याच्यामध्ये? अजून मला त्यांचं काही निमंत्रण आलं, पण माझी भूमिका, त्यांची भूमिका आणि माझी भूमिका सेमच आहे। माझंही म्हणणं आहे EVM हटाव, त्यांची भूमिका आहे, मग आम्ही कुठेतरी मिनिमम प्रोग्रामला एकत्र यायचा प्रयत्न करू। नक्कीच। तर हे होते महादेवराव जानकर। कॅमेरामन निलेश देशमुख, गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।